विकास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या अपार कष्टामुळे आपला विजय नक्की असल्याचं मत उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केलंय। सकाळपासून आपण सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहात, बूथ जाऊन म्हणजे मतदार केंद्रामध्ये जाऊन भेटी दिलेल्या आहेत। काय परिस्थिती आहे, कसं वाटतंय, एकूण सर्व परिस्थिती काय? लोकसभेची निवडणूक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागाची आज 7 मे रोजी पार पडलेली आहे। भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या उमेदवार या नात्याने मी सांगेन, कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत केली। कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी जे आमच्या तिन्ही पक्षाचे आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्यामुळेच एक वातावरण विजयाचं बनलेलं आहे। आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे माझ्या पक्षाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष सन्माननीय माननीय नड्डाजी, देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, त्याचप्रमाणे माननीय अमितजी शाह आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। दादा, 2019 पेक्षा हे मतदान कमी झालेलं आहे, याची कारण काय? उष्णता किंवा लोकांना मतदान अजून करणार अजून 1 तास लागेल, आता तुम्ही सांगू शकत नाही, कारण 1-2 वाजता काही ठिकाणी 40, 45, 50 असं मतदान होतं। शेवटच्या टप्प्यापर्यंत 60, 65, 70 पर्यंत जाईल। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी चांगले काम केले आहे, त्यामुळे पत्रकारांनी नको त्या विषयाचे भांडवल करू नये असे नारायण राणे म्हणाले आणि नॉट रिचेबल यावर अधिक बोलण्यास नकार दिला। रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण म्हणजे जिल्ह्याच्या मतदानाचा विचार केला तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात फार कमी मतदान झालेले आहे। दिवसभराचे आकडे नाही येऊ दे, आले तर काय, आता जेवढे आले कदाचित कमी मतदान पण आमच्या फायद्याचं असू शकतं ना। असं म्हटलं जातं की किरण सामंत सकाळपासून नॉट रिचेबल होते। वैयक्तिक तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला मी आन्सर देणार नाही, उत्तर देणार नाही। एवढ्या चांगल्या वातावरणात ही निवडणूक झाली, कोणाचा फोन लागणार नाही, नॉट रिचेबल, लगेच ते चालवायचं का? आज मीडियाने ते चालवलं, काहीतरी हवं असतं चांगल्याचा, कोण तुम्ही चांगुलपणा कुठे दाखवत नाही आणि तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी हवं असतं, ते मी देणार नाही असं काय कॉन्ट्रोवर्सी। किरण सामंत माझा प्रचार करत होता शेवटपर्यंत, उदय किरण यांचं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं। आपले प्रतिस्पर्धी देखील तसा दावा करतात की आम्ही बहुमताने निवडून येऊ। काय आहे, एखाद्या दुकानात माल नसला त्याला कोणीचे कसं चालतं होणार? उत्तम चालतं। अरे मालच नाही, उत्तम चालायचं काय? काय आहे शिवसेनेमध्ये राहिलंय आणि कोकणाचा काही संबंध आहे? काही संबंध नाही। तुमचा इंडिया टुडे आहे ना, आज माझा टुडे आहे। 4 जूनला धमाका होईल, नक्कीच होईल, त्यामध्ये काय, त्याला ज्योतिषाची गरज नाही, विजयाचा धमाका होईल। क्रियापद वापरून प्रश्न विचार, मी तसं उत्तर देईन। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनीही पत्रकारांजवळ बोलताना आपल्या विजयाचा दावा केलाय। सकाळपासून मी अनेक मतदान केंद्रांना भेट दिलेली आहे, सिंधुदुर्ग पासून ते रत्नागिरी, राजापूर, लांजापर्यंतच्या, आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जे मतदार होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि कोणत्या परिस्थितीमध्ये पुनश्च एकदा विनायक राऊत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडी ह्या पक्षाच्या खासदारांना निवडून आणायचाच हा निर्धार मतदारांच्या चेहऱ्यावर दिसत होता। त्यामुळे नक्कीच पुनश्च एकदा तिसरी विजयाची हॅट्रिक करणारच अशी मला खात्री आहे। मताधिक्य मी माझ्या पूर्वीपासूनच सांगितलेलं आहे, पण अद्याप आता एक्झॅक्टली मतदानाची टक्केवारी यायला अजून 1-2 तास जातील। अद्याप बऱ्याच ठिकाणी मतदान चालू सुद्धा आहे, त्यामुळे त्यानंतर सांगेन। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़।
आजा तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।